हाय, मी सहेली. छान तयार होऊन पहाटे 4:45 वाजताच मी आजच्या सायडर मेकअप ऑर्डरसाठी निघाले. जाताना मला क्रांतीला सुद्धा पिक करायचं होतं. आजच्या ऑर्डरचं लोकेशन हे पेठमाप आणि गुहागर असं आहे. तर ही आहे क्रांती, माझ्या सेकंड बॅचची स्टुडंट आणि माझी मैत्रीण सुद्धा. लगेचच आम्ही व्हॅनिटीमधलं सगळं सामान बाहेर काढलेलं आणि मेकअपसाठी सुरुवात केली. हा आहे फर्स्ट बिफोर लुक आणि हा आहे त्यांचा फर्स्ट आफ्टर लुक. हा मराठमोळा लुक अगदी त्यांना हवा होता तसा झाला. त्यानंतर लगेचच सेकंड मॅच्युअर्ड स्किन मेकअपला सुरुवात केलेली. त्यांना सुद्धा ब्राह्मणी नऊवारी नेसवून तयार केलं. त्यांना सुद्धा हा मेकअप खूप आवडला. बरं, तुम्हाला माहिती आहे त्यांनी फर्स्ट टाइमच मेकअप केला होता, त्यामुळे त्या खूप खुश होत्या. हे तुम्ही बघूच शकता. हा आहे थर्ड बिफोर लुक आणि हा आहे त्यांचा आफ्टर लुक. त्यांना सुद्धा सहावारची नऊवारी नेसवून छान तयार केले. हे सगळे लुक मी त्यांच्या घरी जाऊनच तयार केले होते. तिथून निघाल्यावरती आम्ही साईकृपा हॉटेलमध्ये नाश्ता केला व आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. आम्हाला जायचे होते गुहागरमधल्या फेमस अशा शांताई रिसॉर्टमध्ये. तर हे आहे शांताई रिसॉर्ट. इथे जाऊन आम्हाला त्यांचे रिसेप्शनचे काही लुक्स तयार करायचे आहेत. आतमध्ये जाताच गणपती बाप्पाच्या सुंदर मूर्तीचं दर्शन झालं. डेकोरेशन तर इतकं सुंदर केलं होतं, मला तर खूप आवडलं. गेल्यावरती त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंक म्हणून कैरीचं पन्ह दिलं. रिसॉर्टमधला इतका सुंदर परिसर बघून मनाला सुद्धा इतकं शांत आणि छान वाटत होतं. नारळाची झाडं, स्विमिंग पूल, बाजूलाच असणारी नदी, अशा सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी जाऊन फोटोशूट तर होणारच ना. आमचे छान फोटोज काढल्यानंतर रिसेप्शनसाठी हेअर ड्रेपिंग आणि मेकअप टचअप देऊन सगळ्यांना छान रेडी केलं. हा आहे त्यांचा रिसेप्शनसाठीचा घागरा लुक. ॲज अ कॉम्प्लिमेंट म्हणून मी ग्रूमला सुद्धा बेसिक मेकअप करून तयार केलं. आणि एक ट्विस्ट झाला. ब्राईडच्या आर्टिस्टकडून ब्राईडचा मेकअप बिघडला. संपूर्ण मेकअप पुसून पुन्हा त्यांना नव्याने मेकअप करून दिला आणि छान तयार केलं. तर हा आहे ब्राईडचा रिसेप्शन लुक. ब्राईडची सुंदर रुखवात बघून आम्ही दुपारच्या जेवणासाठी गेलो. आमचा लंच इतक्या सुंदर वातावरणामध्ये झाला होता. यानंतर आम्ही आमची व्हॅनिटी घेऊन पॅकअप केलं. आजचं काम इतकं सुंदर झालं होतं, त्यामुळे मी खूप जास्त खुश होते. जाताना मध्येच लिंबू सोडा पिऊन स्वतःला फ्रेश करून निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. गुहागर ते चिपळूण असा 40 किलोमीटरचा प्रवास आम्ही आमच्या स्कूटीवरूनच केला. जाताना क्रांतीला तिच्या घरी ड्रॉप केलं आणि क्रांतीच्या अगदी घरासमोरच ना आंब्याचं झाड होतं. मग काय, तिने 2 कैऱ्या माझ्यासाठी सुद्धा काढल्या. तिथून पुढे मी निघाले माझ्या घरी जायला. सकाळी 5 वाजता बाहेर पडून संध्याकाळी 5:30 वाजता घरी निघाले होते. तर तुम्हाला आजचे सगळे मेकअप लुक्स आणि हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका हा. तर असा होता माझा आजचा बर्थडे. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.